कोपरगाव नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2025 मागील डिसेंबर महिन्यात झाली. प्रभाग अनुसूचित जाती या वर्गातून मी निवडणूक लढवली. भारतीय जनता पक्ष महायुतीचा उमेदवार म्हणून विधान परिषदेचे आमदार मान्य विवेक भैया कोले यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका निवडणुकीत प्रभाग 9 मध्ये मी विजयी झालो. विजयी झाल्यानंतर अनुसूचित जातीचा तो प्रभाग असल्यामुळे त्याची जात पडताळणी 6 महिन्यात करणं कायद्याने बंधनकारक असताना अनुसूचित जातीचा जात पडताळणी समितीकडे आमचे कागदपत्र आम्ही दाखल केलेले होते. परंतु विरोधी उमेदवार विरोधी पक्ष आमदार आशुतोष काळेंनी त्या माझ्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेतला आणि तो आक्षेप अशा प्रकारचा घेतला का माझे वडिलांच्या जातीच्या दाखल्यावर ख्रिश्चन आहे आणि माझ्या शाळेच्या दाखल्यावर हिंदू महार आहे. त्यांनी जो आक्षेप घेतला का माझं एकच टेक्निकल अडचण अशी होती का माझ्या वडिलांचं शाळेचं शिक्षण हे पुंतांबा या ठिकाणी झालं आणि पुंतांबा या ठिकाणी झाल्यानंतर तुम्ही जर पाहिलं वडिलांचा जन्म 1940-41 आसपासचा आहे आणि त्या काळातली परिस्थिती जर पाहिली आत्ताच्या बौद्ध समाजाची आणि त्या काळातल्या महार समाजाची अतिशय वाईट परिस्थिती होती. आणि त्या काळात पुंतांबा हे इंग्रजांचं एक केंद्र होतं. जसं आज कोपरगाव तालुका महसुली तालुका आहे तिथं बोर्डिंग होती. त्यांच्या वडिलांची परिस्थिती नव्हती आणि त्या काळातल्या ख्रिश्चन बोर्डिंग मध्ये त्यांचं शिक्षण झालं असं म्हणून तिथल्या फादरनी त्यांच्या जातीच्या दाखल्यावर ख्रिश्चन म्हणून लावलं. त्यांनी कधी बदलण्याचा प्रयत्न केला नाही. माझ्या वडिलांनी तो ख्रिश्चन होता, ते नोकरीला लागले, त्यांच्या मेरिटवर नोकरीला लागले, त्यांनी त्याच्यात बदल करण्याचा कधी प्रयत्न केला नाही. परंतु माझ्या शाळेच्या दाखल्यावर हिंदू महार, माझ्या शाळेच्या दाखल्यावर हिंदू महार आहे. तुम्हाला दाखला तो पण माहिती, शाळेच्या दाखल्यावर हिंदू महार आहे. माझ्या बहिणींच्या दाखल्यावर हिंदू महार आहे. फक्त एकच टेक्निकल अडचण अशी होती का माझ्या वडिलांच्या शाळेच्या दाखल्यावर ख्रिश्चन असल्यामुळं राजकीय शक्ती विरोधकांनी वापरून ते जात प्रमाणपत्र अवैध केलं. सोमवारी त्याचा निकाल आला. संविधानाच्याच माध्यमातून जात पडताळणी समिती, ज्या संविधानाच्या समितीने संविधानाच्या माध्यमातून निकाल दिला त्या संविधानाने आम्हाला पुढील न्याय हक्कासाठी मान्य उच्च न्यायालय संभाजीनगर इथं जाण्याची परवानगी दिलेली आणि मी ही पत्रकार परिषदच त्यासाठी बोलवलेली का सोमवारी निकाल जरी आला तर आमच्या वकिलांशी रीतसर सल्ला मसलत करून आम्ही मान्य उच्च न्यायालय संभाजीनगर या ठिकाणी आमची दाद मागणार आहे. तसं जर पाहिलं, तुम्हाला जर पाहिलं 1950-56 इथला पुरावा आहे. जयवंत बायजा महार हे माझ्या वडिलांचे वडील, यशवंत बायजा महार, हनुमंत बायजा महार, दामोदर बायजा महार, वसंत बायजा महार, त्यातल्या जात पडताळणीत सर्व माझ्या नातेवाईकांची जात पडताळणीत ते दिलेले. आणि अशा परिस्थितीत हा महसुली पुरावा असताना जात पडताळणी समितीने आमचा कोणताही विचार केलेला नाही. नगरपालिकेच्या निवडणुकीत मी जी भूमिका, राजकीय भूमिका भारतीय जनता पक्ष महायुतीचा उमेदवार म्हणून जी आमदार आशुतोष काळे यांच्या स्टेजवर असेल, माझे भाषण असतील, त्यांचा त्यांनी मनात राग ठेवून फक्त आंबेडकरी चळवळीतले एक नेतृत्व, मी गेली 24 वर्ष आले या शहरात या तालुक्यात आंबेडकर चळवळीचा कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि तो राग धरून आंबेडकरी चळवळीचं नेतृत्व संपवण्याचं कारस्थान आमदार आशुतोष काळेंनी केलेलं आहे. त्या मी जर विषय घेतला, स्वर्गीय शंकरराव कोले साहेबांनी या ठिकाणी कोपरगाव नगरपालिकेत 96 साली सौ सिंधुताई कोपरे यांना नगराध्यक्ष केलं होतं. अशोकराव शिंदे यांचे बंधू, चुलत बंधू प्रकाश भाऊ शिंदे यांना नगराध्यक्ष केलं होतं आणि त्यांचे चुलते कालकथित आंबेडकर चळवळीतलं त्या काळातलं मोठं नेतृत्व बाळाभाऊ धोंडीबा शिंदे यांना उपनगराध्यक्ष केलं होतं. त्याच्यानंतर 2011ला सुरेखाताई राक्षे मातंग समाजाची माझी भगिनी नगराध्यक्ष झाल्या होत्या. या जर पाहिलं आता हा कोले परिवारांनी मागासवर्गीय समाजाला कायम न्याय देण्याची भूमिका घेतलेली. मागासवर्गीय समाजाला न्याय देत असताना यांनी मागासवर्गीय नेतृत्व संपवण्याचं कारस्थान आमदार आशुतोष काळे यांनी घेतलेलं आहे. त्या दिवशी निकाल लागल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीचा जल्लोष केला, निकाल लागला म्हणजे ते विजयी घोषित झालेले नव्हते. पार्टीच्या पार्टीनेच ती सूचना केली, गुलाल उधळला, फटाकडे उधळले, जस काय विजय उत्सव झाला त्यांना, अशा पद्धतीचं त्यांनी त्या दिवशीचं वातावरण केलं. पण आम्हाला मान्य उच्च न्यायालयात जाण्याचा हक्क आहे, तो संविधानाने आम्हाला दिलेला आहे, घटनेला. त्यानुसार मी माझ्या वकिलांशी चर्चा करून येत्या काही दिवसात मान्य उच्च न्यायालय संभाजीनगर या ठिकाणी माझी याचिका निश्चित दाखल करणार आहे. ही जर पत्रिका पाहिली, मी जर त्यांनी सांगितलं माझे वडील 2002ला मी लग्न बौद्ध पद्धतीने केलेले. माझ्या लग्न पत्रिकेत जितेंद्रंशूर, मी अशोकराव शिंदे यांची भावंडकीतली माझी पत्नी आहे, ते भारमची आहे आणि ते मनमाडला लग्न आलं 2002ला. तेव्हा मी सामाजिक काम करीत नव्हतो, असं कार्यकर्ता नव्हतो, पण तरी मी व्यावसायिक होतो. तेव्हा माझं 2002ला लग्न आलेले. तेव्हा मी निवडणूक लढवण्याचे कोणत्याही विषय याच्यात नव्हतो. 2002 आणि आज 24 वर्षाचा काळ. माझी जर पत्रिका पाहिली,
ही 2002 ची पत्रिका आहे. घटनेनुसार 2008चा सुप्रीम कोर्टाचा केस लॉ जर पाहिला, असे अनेक केस आहे. तर वयाच्या 18 वर्षानंतर त्या सज्ञान झाल्याने त्या व्यक्तीला धर्म स्वातंत्र्य राहतं. धर्म स्वातंत्र्य राहतं अशी केस महाराष्ट्रात या अगोदर बी झालेली, मी नामोल्लेख करीत नाही. त्या केसमध्ये सुद्धा असंच मॅटर होतं. पण दुसरी गोष्ट अशी का मी आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता म्हणून 24 आवर काम करतो. मला रात्री 2ला फोन येऊन तुम्हाला पत्रकार बांधताना माहिती आहे ग्रामीण भागात अन्याय होऊन आता इथं पोळगावून आलेले आमचे सुरेश आप्पा आहे, सुखदेव बालराव, ते पोळगावून त्यांचं वय आता 70-72 आहे. मी फोन केला, वेळापूरचे कार्यकर्ते आलेले, ग्रामीण भागातले कार्यकर्ते आलेले, सुरेगावचे आलेले, धामोरीचे कार्यकर्ते आलेले. त्याचं कारण आहे का मी परत आमचे धोत्रेचे बी कार्यकर्ते आलेले, का मी 24 आवर काम करतो. त्या कार्यकर्त्याला जो चळवळीतला आणि फ्री सर्व्हिस आहे ना, म्हणजे तुम्हाला बी कल्पना आहे, त्या कार्यकर्त्याला 24 घंटे काम कार्यकर्त्याला अडचणीत आणायचं काम आमदार आशुतोष दादा काळेंनी केलं. ते त्यांच्या पीएनचे भांडण आल्यावर रात्री 2ला पोलीस स्टेशनला जातात. आम्ही सर्वसामान्य जनतेच्या, समाजाचाच नाही, इतर समाजाचा कोणताही असू त्याच्या आवाजावर मी रात्री उठतो. माझे जुने भाषणाचे व्हिडिओ काढता, फेक अकाउंटवरून ते आता व्हायरल करतात तोडमोड करून. माझं पूर्ण भाषण दाखवायचं. त्यांना माझं आव्हान आहे, तुम्हाला समोर लढता येत नाही माझ्याशी तर फेक अकाउंटवरून लढू नका, ट्रोलिंग करू नका. मी जितेंद्रांशी समोरून वार करतो, भाषण सुद्धा समोरून करतो. त्या प्रत्येक मुद्द्याला उत्तर तुम्ही मला त्या पद्धतीने द्या, फेक अकाउंटवरून देऊ नका. माझं एक भाषण 2 वर्षापूर्वीचं एका मोर्चात एका समाजासाठी मी केलेलं भाषण, ते भाषण तोडमोड करून त्याच्या फेक अकाउंटवर कॉमेंट करणं, त्याला आम्ही त्याच पद्धतीने उत्तर देऊ. आणि जर असंच चालू राहिलं कायदेशीर कारवाई तर निश्चित करू, पण जो सापडला तर त्याला आम्ही सोडणार नाही, त्याला भीमतोला आम्ही देणार. जो सापडला त्याला सोडणार नाही. आता सहनशक्तीचा अंत झालेला आहे, एवढेच सांगतो. आता ना इशारा देतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आत्ताच जितू रणशूर यांचा जो कोर्टामध्ये निकाल आला किंवा निकाल दिला, तर ते फक्त त्यांच्या वडिलांच्या जातीच्या आधारे दिला. पण त्यांचा मूळ पुरुष म्हणजे त्यांचे आजोबा असतील, पंजोबा असतील, त्यांचे खापर पंजोबा असतील, त्यांच्या सर्व याच्यावरती हिंदू महार ही जात आहे. फक्त वडील नोकरीनिमित्त म्हणा किंवा आर्थिक परिस्थितीमुळे ते ख्रिश्चन शाळेत गेले आणि ख्रिश्चन शाळेत शिकले, म्हणून त्यांच्या वडिलांच्या याच्यावर जे ख्रिश्चन शब्द आला आणि त्याच्यावरून पण त्यांचे जर मूळ बघितलं तर मूळ पुरुष हे त्यांचे सगळे हिंदू महाराज म्हणजे याच्यात आहे. आणि त्यांचा जो उतारा आहे धारणगावच्या उतार्यामध्ये सुद्धा म्हणजे त्यावेळेस जात लावली जात होती, हिंदू महार अशी जात लावली जायची. म्हणजे समजा त्यांचं वडिलांचं नाव जे असेल त्याच्या पुढे महार शब्द लावला जायचा, तर त्यावर सुद्धा हिंदू महार म्हणजे महाराज शब्द आहे. तर हे जो निकाल आला आणि निकाल देताना त्यांनी समजा काय निकष लावले असेल ते लावले असेल, पण जितू भाऊला आता पुढं हायकोर्टामध्ये जाण्याची त्यांनी संधी आहे किंवा ते जाणार आहे. आणि त्यांच्या समवेत आम्ही आहेच. आणि कोल्हे साहेबांचा जर स्वर्गीय माजी मंत्री कोल्हे साहेबांचा इतिहास बघितला किंवा बिपिन दादांचा किंवा स्नेहलताताई आमदार यांचा जर इतिहास बघितला किंवा विवेक भाईंचा इतिहास बघितला, तर आजपर्यंत त्यांनी मागासवर्गीय समाजाला मोठमोठ्या पदावरती नेलेला आहे आणि मोठमोठ्या पदावरती त्यांना संधी दिलेली. मला सुद्धा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रथम डायरेक्टर झालो आणि नंतर त्यांनी डायरेक्टर झाल्याबरोबर प्रथम सर्व महाराष्ट्रामध्ये असा एकमेव कारखाना आहे कोल्हे कारखाना का त्यांनी मला व्हाईस चेअरमन पदाची संधी दिली. यानंतर दुसरा एक विषय असा आहे की आमदारच्या गावाशेजारी शहाजापूरला कुराणच्या प्रती फाडल्या गेल्या, कुराण जाळलं गेलं. आमदार साहेब त्याच्याबद्दल एक चकार शब्द बोललेले नाही किंवा तिथं जाऊन बघितलेलं सुद्धा नाही. तिसरा विषय असा आहे की आमदारांना त्यांच्या स्वकीय साहेब यांनी जर मारामाऱ्या भांडणं केले तर तिथं जाऊन पोलीस स्टेशनला जाऊन बसून तिथं वेळ आहे, पण कुराण फाडलं किंवा एखाद्या मागासवर्गीय समाजावर काही अन्याय झाला तर तिथं जायला त्यांना वेळ नाही. दुसरी गोष्ट, कोल्हे साहेबांनी किंवा बिपिनदादा असतील, विवेक भाई असतील, आमदारताई असतील, यांनी मागासवर्गीय समाजाला आजपर्यंत न्यायच देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एका बाजूनी त्यांनी मागासवर्गीय समाजाला उच्चपदस्थ केलं आहे आणि इथं आमदारांनी आज आमच्या जितूवर
जे काही कोर्टामध्ये हे केलंय ते म्हणजे मागासवर्गीय समाजाला त्यांनी रिवर्स नेण्याचा प्रयत्न केला किंवा मागासवर्गीय समाजाला त्यांनी मागे नेलं असं माझं स्पष्ट मत आहे. उपरोक्त कागदपत्राच्या अन्वये पूर्वजांची जात ही पिढ्या दोन पिढ्यांपासून असताना केवळ ख्रिश्चन मिशनरीमध्ये ब्रिटिश काळामध्ये ख्रिश्चन मिशनरीमध्ये शिक्षण झालं आणि म्हणून वडिलांची जात बदलली. हा एक निकष लावून आदरणीय जितूभाऊ रणशूर यांच्यावरती जात पडताळणी समितीनं जाणीवपूर्वक अन्याय केला असं मला वाटतं. पूर्वजांचा समाज पूर्वजांची जात ही हिंदू महार असताना आणि 2-3 पिढ्यांपासून आहे, परंतु ब्रिटिश काळामध्ये ख्रिश्चन मिशनरीमध्ये शिक्षण झाल्यामुळे वडिलांची जात बदलली. हा काही एवढा एक निकष राहू शकत नाही. परंतु जात पडताळणी समितीने आदरणीय जितूभाऊवरती हा अन्याय केला. 20, 25, 20, 24 वर्षापासून जितूभाऊ रणशूर सारखा उमदा नेता, दानशूर नेता आणि रिपब्लिकन चळवळीमध्ये डॅशिंग नेता, हा सातत्याने चळवळीमध्ये समाजाच्या प्रश्नावरती धावून येणारा नेता, सातत्याने समाजाच्या वंचितांच्या प्रश्नावरती धावून येणारा नेता आणि अर्ध्या रात्री समाजाच्या हाकेला ओ देणारा नेता. माझे मामा कालकथित युवराजी रणशूर साहेब हे जितूभाऊंचे चुलते होते. तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी जितूभाऊंचे गावागावामध्ये नातेसंबंध आहेत. स्थानिक ठिकाणी देखील त्यांचे शिंदे कंपनीबरोबर नातेसंबंध आहेत, अशोक मामा बरोबर नातेसंबंध आहेत, रणशूर कंपनी बरोबर ते प्रॉपर धारणगावचेच आहेत. आणि असं असताना सातत्यानं जात पडताळणी समितीनं त्यांना मला वाटतं वेगळा निकष लावून उपनगराध्यक्ष पदावरून पदच्युत करण्याचा हा प्रयत्न हा जरी केलेला असेल, परंतु कायद्यानं जशा पद्धतीने निकाल दिला तशा पद्धतीनं कायद्यानं पुढे अपील करण्याची देखील या ठिकाणी सवलत ठेवलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी जितूभाऊ हे पुढील कायदेशीर बाबीसाठी पुढील काम ते करणारच आहेत. परंतु मला वाटतं सातत्यानं प्रस्थापितांनी या ठिकाणी जितूभाऊवरती हा अन्याय केलेला आहे. भविष्य काळामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी हे होणारच आहे. परंतु जितूभाऊ सारख्या माणसाला या ठिकाणी कायद्याचा ससेमिरा दाखवून, कायद्याचा धाक दाखवून, कायद्याच्या चौकटीमध्ये नको असलेल्या नियमामध्ये बसून या ठिकाणी त्रास देण्याचा हा प्रयत्न झालेला आहे. हे काही मला वाटतं हे तमाम रिपब्लिकन चळवळीसाठी, तमाम सामाजिक कामासाठी बरोबर नाही. आमचे नेते सन्माननीय बिपिनदादा कोल्हे साहेब असतील, सन्माननीय सहकार्यातील नेते आदरणीय आमचे मार्गदर्शक सन्माननीय स्वर्गवासी शंकररावजी कोल्हे साहेब असतील किंवा सध्याचे आमदार सन्माननीय विवेक भैया कोल्हे असतील, यांच्या माध्यमामधून वंचित समाजाला सत्तेमधील वाटा देण्यासाठी सातत्याने न्याय देण्याचं काम केलं जातं. या ठिकाणी तालुक्यामधील धामोरी या गावी माझे चुलती सन्माननीय क्रांतीताई बाळासाहेब अहिरे यांना या ठिकाणी 5 वर्ष सरपंच पदावरती बसवलं. या ठिकाणी कारखान्याच्या सत्तेमध्ये वाटा देत असताना सन्माननीय रमेशजी घोडराव साहेब यांना देखील या ठिकाणी व्हाईस चेअरमन पदी मला वाटतं त्यांनी बसवलं. उभ्या महाराष्ट्रामध्ये वंचितांना सत्तेमध्ये बसवण्याचं काम, गाव कुसाबाहेरच्या माणसांना सत्तेमध्ये बसवण्याचं काम आदरणीय कोल्हे साहेबांच्या परिवाराने केलं. हा उपकार या ठिकाणी समाजावरती आहे. आणि आताही या ठिकाणी आदरणीय जितूभाऊंनी सांगितल्याप्रमाणे सौभाग्यवती सुरेखाताई राक्षे यांना देखील कोपरगावच्या नगरपालिकेच्या या ठिकाणी पूर्वी नगराध्यक्षपदी बसवलं. आता सन्माननीय प्रकाशभाऊ शिंदे यांना देखील या ठिकाणी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदावरती त्यांनी बसवलं होतं. आणि आताही या ठिकाणी उपनगराध्यक्ष पदाच्या माध्यमामधून आदरणीय जितूभाऊंना देखील ही संधी या ठिकाणी दिली गेली होती. परंतु या ठिकाणी मला वाटतं प्रस्थापितांनी या ठिकाणी कायद्याचा धाक दाखवत या ठिकाणी जितूभाऊंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. सरकारने जे निकष लावलेले का जात पडताळणीला तुमचा 50 वर्षामागील पुरावा हा गृहीत धरला जातो, तर तो 50 वर्षामागील पुरावा हा आजोबांचाच येतो. त्याच्यात काही बदल नाही. तुमच्या वडिलांच्या दाखल्यावर जातीचा दाखला हा मुळीच कधीच होऊ शकत नाही. हा शासनाचा नियम. त्या शासनाच्या नियमात तुम्हाला आजोबाचाच दाखला लागणार किंवा आजोबांचा खालसा उतारा लागणार का तो तुमच्या जातीने असं. त्याच्यामुळं वडिलांच्या आधारावर हा निकष काढणं हे जात पडताळणी समितीने दबाव यंत्राखाली केलेलं कार्य आहे. हे पहिले लक्षात घ्या. शासन नियम काय सांगतो त्या नियमानुसार तुमच्या 50 वर्षामागील पुरावा हा आजोबांचाच लागतो किंवा तुमच्या चुलत्यांचा लागतो. तर तुम्ही लक्षात, इथं चुलत्यांचं हिंदू मार, आजोबांचं हिंदू मार. फक्त वडील एक शाळेत गेल्यामुळं. आता मी तुम्हाला दुसऱ्यांचं उदाहरण दिल्यापेक्षा माझ्या स्वतःचं उदाहरण देत. माझी बायको जेल रोड कन्या विद्या मंदिर मध्ये शिकत होती आणि त्यावेळेस असं व्हायचं का महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक व्यक्ती शाळेमध्ये गेला का त्याला विचारल्यानंतर तो मराठा सांगायचा. काय सांगायचा? मराठा सांगायचा. तर त्या निकषावर माझ्या बायकोचा शाळेचा दाखला हा मराठा म्हणून आज स्थापित झाला. मला काय झाला? मराठा म्हणून स्थापित. मला मराठा म्हणून तो दाखला मिळाला. मी त्या शाळेत गेलो, त्यांना डोकं लावलं,
तुमच्या शाळेला फी देतो, माझा दाखला बदलून द्या, त्यांनी स्पष्ट नकार दिलेला आहे. आणि त्याच कारणास्तव जितू भाऊंच्या वडिलांचा दाखला त्या ख्रिश्चन शाळेमध्ये शिकल्या असल्यामुळं तो दाखला तो ख्रिश्चनचा असा झाल्यामुळं यांनी वारंवार तिथे जाऊन ते बदलण्याचा प्रयत्न केला, पण शाळेने त्याला नकार दिला. शाळा म्हणले आमच्याकडून बदलू शकत नाही. तर त्याच्याकरता ते महत्वाचा त्याच्यात जो गृह धरलेला पुरावा आहे हा 50 वर्षामागील पुरावा आहे. तर त्या जाळ पडताळणी समितीवर काहीतरी दबाव आणून दलित समाजासाठी लढणारा एक लढावा हा कसा संपवायचा, तुम्हाला थोडेसे उदाहरणं देतो मी. इथून माग आरपीआयचं काम करणारे प्रकाश कोपरे, त्यांना देखील समाजासाठी असं लढतो म्हणून एक दाबण्यात आलं. त्याच्यानंतर आमचे जगताप मामा, त्यांना पण समाजाचं काम करते म्हणून दाबण्यात आलं. आमचे शिंदे मामा, त्यांना देखील दाबण्यात आलं. आमच्या दाईबाई शेजवळ, त्यांना देखील दाब. तर ह्या एका गटाकडून या दलित समाजावर नेहमी अन्याय झालेला आहे आणि त्या दलित समाजाचं मुंडकं वर नाही निघावा म्हणून हा समाज त्याला, हा घटक त्याला कायम दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. त्या दाबण्याच्या प्रयत्नातूनच आमच्या जितूभाऊवर हे ओढलेलं संकट आहे. जितूभाऊंनी समाज कार्यासाठी कोणत्याही समाजाला लढायची तयारी ठेवायची, रात्री ठेवायची, दिवसा ठेवायची. मग त्या समाज घटकांनी एकत्रित येऊन एका कोणत्या तरी एखाद्या माणसाला बरोबर घेऊन त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमच्या जितू रणशूर यांचा दाखला हा आणि पद हे कसं जाईल याच्यावर फोकस करून हे घडवलेलं कारस्थान आहे. त्याच्यामुळं आम्ही इथं काय थांबणार नाही. आम्ही हायकोर्टात जाऊ, सुप्रीम कोर्टात जाऊ, नाही त्यांच्याकडून निकाल झाला तर आम्ही रस्त्यावर उतरू, पण आम्ही काय आमच्या दलित समाजाच्या नेत्याला संपू देणार नाही. हे तुम्हाला पत्रकारांना मी स्पष्ट सांगतो आणि समोरच्या घटकांना सुद्धा या माध्यमातून इंटिमेशन देतो. जर आम्ही तुमचं काढायला गेलो तर तुम्ही सुद्धा घरी बसल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही तर रस्त्यावर उतरणार, हे 100% याच्यातून तुम्हाला मी इंटिमेशन देतो. आणि आम्ही काय शांत बसणार? तुम्ही किती लोक संपवणार आमचे? मी 30 वर्ष तुमच्यासाठी कष्ट केलं, तुम्ही मला सुद्धा संपवलं. पण आदरणीय कोल्हे साहेब, आदरणीय बिपिन दादा, आदरणीय स्नेहताई कोल्हे, आदरणीय आमदार विवेक भाई कोल्हे, हा आमचे हे कुटुंब आमच्या समाजासाठी वारंवार 70 वर्षापासून आमच्या समाजाला न्याय देता आल्यामुळे आमच्या समाजाला ते न्याय देते म्हणून तुम्ही संपवण्याचं काम करता, हे चालणार नाही. आम्ही तुम्हाला रस्त्यावर पकडू. मी आपल्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो की इथं पत्रकार बांधव उपस्थित आहेत. ज्या ज्या वेळेस दलित कुटुंबावर आणि मुस्लिम कुटुंबावर असो, दलित असो, ज्या ज्या वेळेस या कुटुंबावर अन्याय झालेला आहे त्यावेळेस फक्त जीवाचं रान करून या समाजाला न्याय देण्यासाठी जर कोणता नेता या कोपरगावात तयार झालेला असेल तर ते आमचे नेते जितूभाऊ रणशूर हे आहेत. आणि गेल्या निवडणुकीत या विश्वासाने त्यांना भरघोस मताने त्या ठिकाणी निवडून दिला आणि हा विजय विरोधकांना मान्य नसल्यामुळे त्यांनी कोर्टात धाव घेतली आणि कुठंतरी या दलित नेत्याला संपवण्याचं काम हे विरोधक करत आहेत. पण तुम्ही या माध्यमातून मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही आमचा एक दलित नेता संपवणार, पण आमचे विधान परिषदेतील आमदार विवेक भैया कोल्हे हे 10 तयार करतील. हे आपल्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो, कारण त्यांचे नेतृत्व अभ्यासू नेतृत्व आहे. उगाच आपलं कुठंतरी ढोंग करायचं, फेक अकाउंट खोलायचं आणि जिथं कुठं विकास होतोय तिथं तुम्ही व्हिडिओ एडिट करून त्या ठिकाणी तो विकास कसा थांबवायचा ही तुमची संस्कृती ही संपूर्ण कोपरगाव तालुक्याला माहीत झालेली आहे. आणि याच्याने काही साध्य होणार नाही. जो निर्णय जात पडताळणी समितीने जितूभाऊ रणशूर यांच्या बाबतीत जो दिला तो आम्हाला कदापि मान्य नाही. हा कुठंतरी दबावाखाली निर्णय दिला आहे, हे संपूर्ण जनतेला कळून चुकलेलं आहे. पण तरी हा टीका करण्याचा अधिकार सुद्धा घटनेने दिला आहे आणि दाद मागण्याचा अधिकार हा आम्ही उच्च न्यायालयात जे काही होईल ते आम्ही रीतसर करू. पण आपल्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की घराघरात बाबासाहेब सांगण्याचं काम जितूभाऊंनी केलं आहे. तुम्ही वैयक्तिक विचाराची लढाई असेल ती समोरासमोर येऊन करा. फेक व्हिडिओ एडिट करून तुम्ही बदनामी करू नका. त्याबाबतची रीतसर तक्रार असेल ती आम्ही आमच्या पद्धतीने करू. ज्याप्रमाणे जितूभाऊंनी आम्हाला बाबासाहेब सांगितले त्याचप्रमाणे त्यांनी आम्हाला नामदेव ढासाळ सुद्धा सांगितले आहे. ईट का पत्थर का जवाब ईट का जवाब पत्थर से देंगे. तर
ज्या वेळेस अन्याय करताना, ज्या वेळेस आंदोलन असो, दलित कुटुंबातील अन्याय झालेला असो, त्यावेळेस ज्या वेळेस जितू रणछोड उभे आहेत त्यांच्यामध्ये आम्हाला हा प्रत्येक टायमाला नामदार ढासळ आम्हाला दिसलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली आज त्यांच्या समर्थनार्थ शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि जे जुने भाषणाचे व्हिडिओ जे आहेत, जे विरोधक पार्ट्यांनी फेक व्हिडिओ जे बनवले, जुने भाषणाचे व्हिडिओ कट करून त्याला वेगळं वळण दिलेलं आहे आणि या ठिकाणी कुठेतरी जितू भाऊ यांची बदनामी करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. तर त्याबाबतची तक्रार रीतसर कंप्लेंट आम्ही पोलीस स्टेशनला करणार आहोत आणि संबंधित याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत. ती परिस्थिती अशी आहे का बनावट लोकांनी त्यांना अडचणीत आणलं, इकडून नाही साधलं तर इकडून आणलं. ते जितेंद्र रणछोड हे आमचे नातेवाईक आहे, माझी बहीण दिलेली आहे त्यांना, तेव्हा ते एकदम माझे जवळचे नातेवाईक आहे आणि बाकीचे बी नातेवाईक आहे. तेव्हा ते थोडं जर तुम्हाला जर शंका होती तिथं तर तुम्ही त्या टायमाला जात पडताळणीच्या टायमाला तुम्ही करायला नाही पाहिजे. सरकारचं काम आहे ते. आपल्याला एक कागदासाठी किती महिना 2-2 महिने फिरवितात. आज माझ्याकडे एक कागद नव्हता, मी महिन्यापासून चक्कर मारू राहिलो. मग हे बाकीचं एवढं भ्रष्टाचार कसं काय होत? तर हे तुम्ही तुमच्या पावरमुळे मागासवर्गीय लोकांना त्रास देऊ नका, कारण त्यांना माहिती कोपरगाव मध्ये खंबीर नेता फक्त रणछोडजी जितेंद्र आहे, कारण दुसरा कोणी नाहीये. कारण तोडाला तोड देणारा, भाषण करणारा कोणी नाहीये. आणि कुठून तरी दबाव टाकून आपल्याकडं घ्यायचं, मग त्या माणसाची हानी करायची, हे त्यांचा डाव आहे. कारण त्यांचे अगोदरपासून नियमावली असती तर त्या नियमावलीला कोणी काही घाबरणार नाही, काही नाही. आतापर्यंत त्यांनी जो अत्याचार करीत आले मागासवर्गीय लोकांवर, आता तो इथून पुढे होणार नाही. आम्ही सगळे रणछोडजीच्या पाठीमाग आहे, इथून पुढे मग होतोच पाठीमाग, आजही पाठीमाग आहे. आणि ज्या काही समाजाच्या गोष्टी आहे, अडचणी जे आहे, त्यांनी कधी बी आम्हाला सांगा, आम्ही त्यांच्या पाठीमाग उभं आहे. आणि राजकारण जर भरलं, राजकारण तुम्हाला मी आता माहिती, तुम्ही माझ्यापेक्षा जास्त अनुभव, राजकारण सगळ्यात उलट पालट राहतं. तर खऱ्या माणसाला जितेंद्रजी रणछोड खरा माणूस आहे, तो कोणाच्या 2 रुपयाला लाजिमदार नाही. तसं जर केलं असतं तिने बिल्डिंग बांधली असती. आज परिस्थिती पहा, घर पडायला आहे, रात्री पडत दुपारी पडतं ही गॅरंटी नाही. तुम्ही घर जाऊन पहा, म्हणजे मी सांगतो इथं म्हणून नाही, घरी जा तुम्ही. तर अशा कार्यकर्त्याला तुम्ही त्रास देता का? देता का एक मागासवर्गीय म्हणून? तर आता ही तुमची सत्ता संपलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला तर संविधान दिलं आणि आमचे लोक तेवढे तरतूद झाले, शिकले, सवरलेले आणि समजायला लागलं कोण कुठे अत्याचार करतो, कोण कुठे नाही अत्याचार करतो. पत्रकार परिषद बरोबर एवढी विनंती करतो की तुम्ही जितेंद्रजी रणछोड यांची पाठीमाग कायम राहावं अशी त्यांना विनंती करतो आणि चांगल्यात चांगल्या त्यांच्या बातम्या द्याव्या आणि बोगस बातम्या खोडून टाकावा. जय भीम, जय महाराष्ट्र.